चालेल चालेल, हरकत नाही. ओके सर. आजच्या आपल्या सर्टिफिकेट कोर्स जे आहे, करिअर ओरिएंटेड सर्टिफिकेट कोर्स, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव आणि DDSP कॉलेज एरंडोल यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो हा एक वर्षाचा जो सर्टिफिकेट कोर्स चालवलेला आहे, तर त्याच्या ह्या एका संमोहन या विषयावर आधारित असलेल्या सत्रामध्ये तोंडुलकर सर आणि आपल्या सगळ्यांचे मी सहर्ष स्वागत करते. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे, जो सगळ्यांचाच नेहमी असतो. तर अशा विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय तोंडुलकर सर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर सरांचं जे आहे KBC NMU जळगाव येथून मास्टर डिग्री संपादन केलेली आहे डिस्टिंक्शनने. तर नुसती संपादनच केलेली नाही सरांनी, तर त्यात गोल्ड मेडल देखील मिळवलेलं आहे सरांनी. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठामधून सायकोलॉजिकल काउन्सिलिंग अँड गायडन्स यात सरांनी PG डिप्लोमा केलेला आहे. तसेच आजच्या आपल्या विषयासंबंधित हिप्नोटिझम मध्ये सरांनी संमोहन मल्टीपर्पज फाउंडेशन येथून डिप्लोमा केलेला आहे. सर मागील 12 वर्षांपासून ऍज अ कन्सल्टिंग सायकोलॉजिस्ट आणि हिप्नोटिस्ट म्हणून जळगावमध्ये प्रॅक्टिस करत आहात. त्याचबरोबर सरांनी आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सायकोलॉजिकल टेस्टिंग आणि काउन्सिलिंगसाठी लाभान्वित केलेलं आहे. तसेच सर जे आहेत जळगावमधील केशव स्मृती प्रतिष्ठान येथे जो PG डिप्लोमा इन गायडन्स अँड काउन्सिलिंग येथे मागील 1 वर्षापासून सर आपले मार्गदर्शन करीत आहात. याशिवाय अनेक युनिव्हर्सिटी वर्कशॉप, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचे जे कॉन्फरन्सेस आहेत त्याच्यामध्ये सरांनी सहभागही घेतलेला आहे आणि आपले रिसर्च पेपर जे आहेत ते देखील सादर केलेले आहेत. तसेच 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये सर जे आहेत आपल्या KBC NMU यांच्या मानसशास्त्र जे अभ्यास मंडळ आहे BOS मेंबर म्हणून सरांनी अगदी आपलं जे उत्तम अभ्यासक्रम बनवण्यासाठी योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सरांनी विविध महाविद्यालय आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, तिथं सरांनी वेगवेगळ्या विषयांवरती आणि खास करून जो आजचा विषय आहे आपला हिप्नोटिझम त्या विषयावर सरांनी अनेक व्याख्यानं दिलेले आहेत. तर असे एक अनुभवी ज्ञानी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तित्व आज आपल्याला जे आहे तुमच्या एका आवडत्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहे. तर मी सरांना अगदी विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांच्या म्हणजे हव्या असलेल्या त्या आवड असलेल्या विषयावर मार्गदर्शन करावं. तोंडुलकर सर. धन्यवाद मॅडम. माझा आवाज क्लिअर आहे ना? हो सर, एकदम क्लिअर आहे. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मला या संस्थेतर्फे बोलवण्याबद्दल मी आधीच आभार मानतो, कारण की हा विषय थोडा गहनच विषय आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आणि जो ज्याच्या ज्या कानावर हा विषय पडेल त्याला हा आवडीचा आणि काहीतरी कुतूहलाचा विषय असतो. कारण नावच हा असं आहे की संमोहन हा शब्द उच्चारताच लोकांच्या मनामध्ये एक विशिष्ट प्रकारचं कुतूहल निर्माण होतं. काहीतरी गूढ असावं असं वाटायला लागतं, काहीतरी तांत्रिक असावं, मांत्रिक असावं असंही वाटतं काही लोकांना. इव्हन काही लोकांना असं वाटतं की हे त्राटक आहे. तर विविध नॉमेनक्लेचर लोकांनी दिलेले आहे. एक अनामिक भीती पण त्याच्यामध्ये असते. असा विषय मी मांडण्याचा प्रयत्न करतो. हा विषय खूप मोठा आहे, त्याला कमीत कमी 3-4 तास लागतात त्या विषयाला मांडायला. तर एक सर्वसाधारणपणे बेसिक माहिती ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला आपण याच्यामध्ये की सर मी एकच मिनिट तुमचं हे घेईन. सर ह्या विषयावरती तुम्ही अगदी 2-3 लेक्चर घेतलेत तरी चालतील. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांसाठी जर ते खरंच खूप त्यांना फायद्याचं असेल पुढे आणि त्यातनं काहीतरी शिकत असतील तर हे एकच लेक्चर नाही, पुढचे 2 लेक्चर तुम्ही घेतलेत तरी आम्हाला आवडेल, काही प्रॉब्लेम नाही सर. आपण करू, प्रयत्न करू नक्की. आपण सुरुवातीला बघूया की या संमोहनाचा खरंच इतिहास काय आहे. आपलं भारतीय शास्त्र आहे की पाश्चात्य शास्त्र आहे, याच्यावर संशोधन कोणी केलेलं आहे हेही आपण याच्यामध्ये बघू. या संमोहनाचा खरा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे. संमोहन आणि मन
याचा काय संबंध आहे, असे मनाचे बघणार आहोत. संमोहनाच्या अवस्था किती, संमोहनामध्ये विविध अवस्था पण असतात, अवस्था बघूया आपण. संमोहनाबद्दल बरेच गैरसमज आहे, तेही मी काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न करेल. आणि मुख्य म्हणजे संमोहनाचा उपयोग काय. आणि सरते शेवटी संमोहन ऍज ए हिप्नोटिस्ट, ऍज ए संमोहन तज्ञ म्हणून आपण हे करिअर करू शकतो का, यावर आपण चर्चा करू. तर या हिशोबाने मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपण सुरुवातीला संमोहनचा संबंध खरंच मानसशास्त्राशी आहे का नाही का हे आपण बघू. आणि तसं खरं तुम्ही बघाल ना, तर संमोहन शास्त्राचा संबंध हा मानसशास्त्राशीच येतो. कारण मानसशास्त्र म्हणजे मनाचं शास्त्र बघा. आणि म्हणूनच संमोहनाचा मनाची घनिष्ठ संबंध येत असतो. संमोहन शास्त्राला आपल्या शासनाने सुद्धा मान्यता दिलेली आहे, इंडियन गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली आहे. तरी त्याचा इतिहास अतिशय पुरातन आहे. भारतात हजारो वर्षापासून संमोहनाचा उपयोग करण्यात येत आहे. संमोहनाचा उल्लेख वेदांमध्ये सुद्धा आढळतो. तुम्ही ऋग्वेद जर वाचायचा प्रयत्न केला, तुम्हाला ऋग्वेदामध्ये संमोहनाचा निष्कर्ष दिसेल, कुठेतरी संबंध दिसेल तुम्हाला. हे खूप पूर्वकालीन, वेदकालीन, पौराणिक विषय हा आपला भारतीय शास्त्र आहे. पण दुर्दैव असं आहे की पुरातन काळापासून म्हणा किंवा आपली प्रवृत्ती म्हणा, आपण याचं लेखन आणि प्रचार जास्ती केला नाही. त्यामुळे काय झालं की हे शास्त्र पाश्चात्य लोकांनी वाचून, गहन अभ्यास करून, त्याच्यावर चर्चा करून, अपडेशन करून, रिव्हिजन घेऊन त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. आणि आपण आता जे काही संमोहन शिकतोय हे पाश्चात्य संमोहन शिकण्याचा प्रयत्न करतोय. शास्त्र आपलं, पण आपण त्यांच्याकडनं शिकतोय. वेद पुराणामध्ये बघा ना, अनेक कथा आढळतात, ज्यामध्ये काय काय तुम्हाला प्रत्येक कथामध्ये आढळेल की ऋषीमुनींनी, देवदेवतांनी शाप वरदान देऊन आपल्या भक्तांची दुःखे दूर केलेली आहे. मनोविज्ञानाच्या व्याख्येनुसार शाप वरदान हे अत्यंत प्रभावशाली सकारात्मक शाब्दिक आदेशच आहे. मी पुन्हा एक वाक्य रिपीट करेन की शाप वरदान हे अत्यंत प्रभावशाली सकारात्मक शाब्दिक आदेशच आहे. म्हणजे हे एक स्वयं सूचना होती की जे आपण दुसऱ्यावर करतोय, ते ऋषी मुनी, देवदेवता आधी करत होते. जगामध्ये तुम्ही बारकाईने बघाल ना, म्हणजे कुठे अभ्यास कराल तुम्ही, जर मानसशास्त्राचा अभ्यास कराल, तुम्हाला एक आढळून येईल की जगामध्ये सर्वसाधारण 50 ते 55% हे लोक मानसिक स्वरूपाच्या आजारी असतात. ते मनाच्या आजाराने ग्रस्त असतात. ओरिजिनल आजारी नसतात, पण ते स्वतःहूनच स्वतःला समजतात की मी आजारी आहे. आणि जर यातली अशी एखादी व्यक्ती एखाद्या महाराजांकडे गेली तर ते आशीर्वाद देतात, जा तू चांगला होशील, बरा होशील, रोगमुक्त होशील, तुझे कल्याण होईल. बघा त्याच्या पॉवरफुल सूचना, जा तू चांगला होशील, बरा होशील, रोगमुक्त होशील, तुझं कल्याण होईल, अशी एक जबरदस्त सकारात्मक सूचना ते देतात आणि त्याचा रोग दूर करतात. हे काय होतं तुम्हाला सांगू गंमत, की 50 ते 55% जे मानसिक विकारांनी ग्रस्त झालेले असतात ना, ते हे लोक ही प्रभावशाली सकारात्मक सूचना घेऊन घरी जातात आणि स्वतःला धन्य समजतात. ती सूचना घेतात, नाही आता मी निश्चित बरा होईल, कारण बाबांनी मला तसा आशीर्वादच दिलेला आहे. तसं पाहिलं तर या 50-55% लोकांना कोणत्याही औषधाची गरज नसते, पण यांच्या त्या सकारात्मक प्रभावशाली सूचनांमुळे ते ग्रहण करतात आणि स्वतःला आता मी बरा झालोय, होणार आहे, गृहीत जातात. आणि बाबा लोक या प्रकारे असं संमोहन करत असतात. संमोहन मानवी मनाच्या शक्तीचे, गूढतेचे उकल करणारे सांगणारे शास्त्र आहे. जगातील सर्वच देशामध्ये किंवा सर्वच पुढारलेल्या देशात मानसिक आजार बरे करण्यासाठी संमोहनाचा उपयोग लागतो. तुम्ही सांगतो मी की वेस्टर्न कंट्रीज मध्ये जसं आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये, एरियामध्ये BAMS, DHMS, RMP, BMS असे डॉक्टर असतात, तसे वेस्टर्न कंट्रीजमध्ये संमोहन तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करणारे भरपूर लोक आहेत. तिथल्या शासन मान्यता आहे आणि तिथल्या लोकांच्या मनावर तो पगडा आहे आणि आत्मविश्वास आणि विश्वास आहे की संमोहनाद्वारे आपण बरे होऊ शकतो. तो प्रकार अजून आपल्याकडे नाही. संमोहनाचा उपयोग जगभर गेल्या 350 वर्षापासून व्यक्तिमत्व विकासासाठी करून घेतला जात आहे. नुसता रोग
दूर करण्यासाठी नसून व्यक्तिमत्वासाठी जबरदस्त परिणाम संमोहनाचा होत असतो. या विषयात जगातील बऱ्याच विचारवंतांनी, शास्त्रज्ञांनी संशोधन केलेले आहे. त्यात नंबर 1 कोण आहे? एक अँटन मेस्मेर आहे. हे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ आहे. 18व्या शतकामध्ये त्यांचा जन्म झाला होता, 1734 मध्ये. ते प्रसिद्ध डॉक्टर होऊन गेले होते. त्यांनी असा शोध लावला की आपल्या शरीरात, म्हणजे या डॉक्टरांचं म्हणणं असं की आपल्या शरीरामध्ये चुंबकीय तत्व व वैश्विक चुंबकीय तत्व यांचं जर असंतुलन झाले तर आपल्याला मनोशारीरिक व्याधी होतात, असं या अँटन मेस्मेर यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी तसं संशोधन केलं होतं. त्या काळात एक सुंदर, म्हणजे त्यांचं प्रेझेंटेशन हिप्नोटिझमचं, म्हणजे मेस्मेरिझम, त्यांचं आडनाव मेस्मेर होतं म्हणून त्यांनी काय केलं, या थेरपीला मेस्मेरिझम नाव ठेवलं होतं. त्यांची सिस्टम खूप सिंपल होती. एका मोठ्या हॉलमध्ये अनेक रुग्ण बसायचे असतात. ते समजा एक 100 रुग्ण एका हॉलमध्ये बसलेले असं गृहीत धरा तुम्ही. आणि त्याच हॉलमध्ये विविध प्रकारचे वाद्य पण ते वाजवत असायचे. एका लयीमध्ये, एका ट्युनिंग मध्ये ते वाद्य वाजवायचे. आणि काय असं की वातावरण मेस्मेरां नावाने अतिशय भारलेलं असायचं. सोबत मोठमोठी वाद्य सुद्धा असायची. आणि मग अशा प्रसंगी काय करायचं, हे डॉक्टर मेस्मेर चुंबकीय तत्वाने भरलेला एक एबोनाईटचा दंडा घेऊन हॉलमध्ये प्रवेश करायचे आणि प्रत्येकाच्या अंगावरून फिरवायचे. त्याची एक वेगळी अनुभूती घेऊन रुग्ण बरे व्हायचे. याला मेस्मेरांनी ॲनिमल मॅग्नेटिझम नाव दिलं होतं. म्हणजे एक सुडो म्हणतात ना आपण, तो प्रकार याच्यामध्ये होता. आता तुम्हाला हेच एक्झाम्पल आपण इतिहासकालीन भारतामध्ये सांगतो तुम्हाला मी, की शिवाजींच्या काळामध्ये, की जेव्हा त्यांच्या मागे शत्रू लागलेले होते, तर जंगलामध्ये शत्रू फिरत फिरत असताना ते यायचे शिवाजी पुढे दिसतील का. तर एका देवळामध्ये भजन कीर्तन चालू असायचं. तर तिथे हे शत्रू तिथे गेले ना, तर त्यांनी देऊळ घेरलं होतं आणि ते झांज वाजवायचे त्या काळामध्ये भजन करताना. त्यामुळे सगळे भारावलेले असायचे आणि त्या झांजाच्या तालीवर, लयीवर डोलत राहायचे. तर या शत्रूंना पण ते डोलायला लावायचे. पण यांना कळून चुकलं की आपण शिवाजींना भेटायला आलोय, बघायला आलोय, ते कुठे पळून गेले का. त्यांनी सहज प्रश्न केला, कहा है शिवाजी. तर जे कीर्तन करत होते ना, त्यांनी फक्त एकच शब्द विचारला की यहाँ बैठे सभी शिवाजी. तर ते सुद्धा भारावले गेले असल्यामुळे त्यांना सगळे शिवाजी दिसले आणि तिथून शत्रू चालले गेले. तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये आढळेल, ही गोष्ट आढळेल. म्हणजे हे सेम डॉक्टर अँटन मेस्मेरांनी केलं होतं. तीच पद्धत आपण सुद्धा त्या काळात वापरतो. एक दुसरे शास्त्रज्ञ होते, एक ॲबे फेरिया, एक ख्रिश्चन धर्मप्रसारक होते. ते 1756 साली आपल्या गोव्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. कांदाली गावामध्ये जन्म झाला होता. त्यांनी काय केलं की या प्रक्रियेला एक चेतन निद्रा ही नाव दिली. चेतन निद्रा. आणि या प्रक्रियेचाच त्यांनी उपयोग म्हणून संमोहनासाठी केला होता. आणि तुम्ही जर या कांदाली गावात जाल, आजही गोव्यामध्ये ॲबे फेरिया यांचं एक स्मारक सुद्धा आहे. ते स्मारक एखाद्या बाळाला किंवा एका स्त्रीला डोक्यावर हात ठेवू नये असं स्मारक अजूनही तुम्हाला पाहायला मिळतं. तिसरे एक व्यक्ती ज्यांनी सुंदर संशोधन केलं, ते जेम्स ब्रेड म्हणून आहे. ते 1795 साली स्कॉटलंड येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी ॲनिमल मॅग्नेटिझम नाव बदलून हिप्नोटिझम हे नाव दिलं. कारण हिप्नोटिझम कारण काय दिलं, कारण ग्रीसमध्ये निद्रा देवताला हिप्नोस हे नाव आहे आणि यावरून हिप्नोटिझम नाव दिलं, कारण हिप्नोसिसचा अर्थ कृत्रिम निद्रा असा आहे त्यांच्या भाषेमध्ये. म्हणून त्यांनी हिप्नोटिझम हे नाव दिलं. आणि संमोहनाचे पितामह ज्याला म्हणतात, हे एमिल कुये आहेत. एमिल कुये हे डॉक्टर किंवा मानसशास्त्रज्ञ नव्हते, पण त्यांच्या संशोधनामुळे ते संमोहनाचे पितामह मानले जातात. त्यांचं एक वाक्य बघा, अगदी मंत्रासारखं, जपासारखं वापरून जगातील असंख्य लोकांचं जीवन त्यांनी आनंद केलं. अजूनही त्या वाक्य जर तुम्ही वापर केला तर तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल. त्यांचं इंग्लिश वाक्य असं होतं की एव्हरी डे इन एव्हरी वे आय एम बिकमिंग बेटर अँड बेटर. शुद्ध मराठीमध्ये, प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत माझ्या जीवनात सुधारणा घडून येत आहे, सुधारणा घडून जाईल आणि मी अधिकाधिक चांगला होत जाईल. एवढं वाक्य जर तुम्ही जरी म्हटलं रोजच्या रोज,
तर तुमच्यामध्ये सुद्धा बदल घडून येतील. आज सुद्धा जे निराशावादी आहेत, चिंताग्रस्त आहेत, आत्मविश्वास गेलेला आहे, पण जे आशावादी आहे, त्यांना ज्यांना पुढे जायची दुर्दम इच्छा आहे, त्यांनी हे वाक्य सकाळ संध्याकाळ म्हणावं. बघा त्यांच्या जीवनात आनंदी येऊन दे, आनंद येऊन दे. त्यांनी फक्त हे वाक्य म्हणावं. पण फक्त आतमध्ये मनामध्ये दुर्दम्य जगण्याची इच्छा, मला काहीतरी करायचंय, मला पुढे जायचंय, मला माझ्या पायावर उभं राहायचंय. त्यांनी फक्त हे वाक्य म्हणावं. बघा त्यांच्या जीवनामध्ये खूप बदल घडून येईल. तसं पाहिलं हिप्नोसिस ही जगमान्य थेरपी आहे. या थेरपी बद्दल ब्रिटिश मेडिकल असोसिएशन 1892 मध्ये त्यांनी एक संस्था स्थापन केलेली आहे. त्यांनी मान्यता दिलेली आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशन 1958 साली त्यांनी मान्यता दिलेली आहे. इंडियन सोसायटी फॉर क्लिनिकल अँड अप्लाइड हिप्नोसिस 1974 साली त्यांनी मान्यता दिलेली आहे. महाराजा शहाजीराव युनिव्हर्सिटी वडोदरा 2000 साली पण त्यांनी मान्यता देऊन तिथे कोर्स सुरू केलेला आहे. आणि आपल्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी सुद्धा 2003 मध्ये याला एक्सेप्टन्स दिलेला आहे की हा कोर्स आहे. याच्याद्वारे आपण मनाचे विकार दूर करू शकतो. म्हणजे आपल्या शासनाने याला मान्यता दिलेली आहे. आता समोर तुम्ही अर्थ बघाल, आपण एवढं संपूर्ण मला हा बेसिक बघितलेला आहे. थोडा छोटा खूप इतिहास बघितलेला आपण की कोणी कोणी याच्यामध्ये संशोधन केलेलं आहे आणि त्यांचा अभ्यास करून ते पुढे आलेले. आपल्याला हा आज समोर हा विषय त्यांनी मांडण्यासाठी सार्थक केलेला आहे. समोहनशास्त्र आणि समोहनावस्था हे सारे शब्द समानार्थी वापरले जातात तसं पाहिलं. आणि समोहनावस्थेचा उल्लेख आजच्या इंग्लंडमध्ये ट्रान्स केला जातो आणि अमेरिकेत हिप्नोसिस असा पर्याय ओळखला जातो. तर आपल्या भारतात असा अर्थ आपण म्हणतो. मी सुद्धा आपण जेव्हा म्हणेल मी की ट्रान्स मध्ये गेलेला आहे म्हणजे हा संमोहनामध्ये गेलेला आहे. आपण ट्रान्स शब्द वापरतो. तसं पाहिलं तर आता बघा तुम्ही आपल्या भारतीय भाषेमध्ये संमोहनाचे आद्य प्रणेते हे आम्ही भगवान श्रीकृष्ण मानतो. तुम्ही बघा श्रीकृष्णाच्या गीतेमध्ये किंवा गोष्टींमध्ये प्रत्येक गोपिकेला काय वाटायचं की श्रीकृष्ण हा माझ्याजवळच आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं होतं, तेही भर रणांगणावर. तर हे संमोहनाने शक्य आहे. याला हॅल्युसिनेशन म्हणतात. आणि हे म्हणजे जेव्हा आम्ही एखादा स्टेज प्रोग्राम करतो ना, तेव्हा सुद्धा मी विश्वरूप दाखवू शकतो कोणाला पण. बघ विश्वरूप आहे की नाही, बघ तुझ्या समोर श्रीकृष्ण उभा आहे, तुझ्या समोर शिवाजी आहे का. हे आम्ही या प्रकारे सुद्धा हे हॅल्युसिनेशन सहज शक्य संमोहनात ते गंमत जम्मत असतं. श्रीकृष्ण मोहिनी विद्येत पारंगत होता म्हणून त्याला मोहन सुद्धा म्हणतात. तुम्ही बघा आता, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. हे 350 वर्षापूर्वी रामदास स्वामीने लिहून ठेवलं होतं. तसंच समोहन विद्या तुकाराम महाराजांना अवगत होती, गजानन महाराजांना अवगत होती, साईबाबांना अवगत होती आणि त्यांच्या पोथीमध्ये सुद्धा याचे उदाहरणं तुम्हाला सापडतील. त्यामुळे खूप पुरातन भारतीय विद्या आहे. आता अगदी सोप्या भाषेत आपण समोहनाचा अर्थ बघितला ना, तर दुसऱ्यास मोहित करणे किंवा स्वतः मोहित होणे हा सर्वसाधारण अर्थ आहे समोहनाचा. त्याची मूळ त्याला काय म्हणतात वैज्ञानिक भाषेत व्याख्या कशी होईल त्याच्यामध्ये, अंतर्मनाच्या साहाय्याने एक किंवा अधिक कल्पनांवर लक्ष केंद्रित करून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे. जगातले एक मानसशास्त्राचे पितामह आहे, मानसशास्त्राचे डॉक्टर सिगमंड फ्राईड, त्यांनी ही व्याख्या केलेली आहे की अंतर्मनाच्या साहाय्याने एक किंवा अधिक कल्पनांवर लक्ष केंद्रित करून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे, ही त्यांनी संमोहनाची व्याख्या केली. किंवा संपूर्ण बाह्यमन व शरीर शिथिल करून अंतर्मनाशी संपर्क स्थापित करून सूचना ग्रहण करण्याची क्षमता वाढवणे म्हणजे संमोहन. ज्यांच्याकडे मी शिकलो, जे माझे गुरु आहे डॉक्टर शरद अकोले, त्यांनी सुद्धा या प्रकारे व्याख्येची व्याख्या केलेली आहे. तसं पाहिलं ना, तुम्ही बघितलं ना, संमोहन काही ही झोप नाहीये किंवा जागृतावस्था पण नाहीये. झोप व जागृता अवस्था यामधील एक विशिष्ट स्थिती असून यात शरीर झोपलेलं असतं पण मन अतिशय जागृत असतं, एकाग्र झालेलं असतं. म्हणजे कधी कधी आपण जेव्हा एखाद्याला संमोहित करतो
तर त्याला आसपासचं ऐकू येतं. एखादा जवळून कोणी गेलं का, आसपास काही घंटी वाजली का, हे सुद्धा प्राथमिक अवस्थेमध्ये त्याला ऐकू येतं. म्हणजे तो जागृत असतो, पण तो झोपलेला दिसतो, पण मन जागृतच असतं. तुम्ही अगदी सर्वसाधारण भाषेत समोर अजून काय काय मेस्मरिझम बघितलं, आपण हिप्नोटिझम बघितलेलं आहे, ट्रान्स पण म्हणतात आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला मोहिनी विद्या म्हणतात आहे. वशीकरण विद्या सुद्धा म्हणू शकता, त्राटक विद्या म्हणू शकता, अशी बरीच नाव आहे. हे सगळे संमोहनाचाच भाग आहे बरं. फक्त समानार्थी शब्द तुम्ही म्हणू शकता. या संमोहनाचा मनाचा फार मोठा भाग आहे. तुम्ही मनाचे बघा ना, दोन भाग तुम्हाला तुम्हाला जर मानसशास्त्र माहिती झालं तर दोन भाग असतात. एक बाह्य मन, एक अंतर्मन. बाह्य म्हणजे बाह्य मनाला आपण सुद्धा जागृत मन म्हणतो, बोध मन म्हणतो, व्यक्त मन म्हणतो, कॉन्शियस माइंड ज्याला आपण बाह्य मन म्हणतो. आणि अंतर्मन म्हणजे काय हो, तर सुप्त मन, अबोध मन, अव्यक्त मन आणि सब कॉन्शियस माइंड. आपण दरवेळेस बोलताना सहज गते की सब कॉन्शियस माइंड, तुझ्या आतला आवाज बघ, सब कॉन्शियस माइंड काय सांगते ते बघ, आतून काही तुला विचार येतो का, सांगतं काय ते बघ, ते अंतर्मन असतं, सब कॉन्शियस माइंड. बाह्य मन तुम्ही बघा ना, हे मनाचं फक्त 10% असतं. जेवढं मन 100 असेल त्यातलं फक्त 10% बाह्य मन असतं. आपला रोजचा व्यवहार बाह्य मनाद्वारे होत असतो. आता तुम्ही जे काही ऐकताय ना, ते फक्त बाह्य मनाद्वारे ऐकताय तुम्ही. आपलं चालणं, बोलणं, वागणं हे सगळं बाह्य मन करत असतं. या सर्वांचं अनालिसिस करून त्याची माहिती अंतर्मनात पाठवणे हे बाह्य मनाचं काम. खरं खोटं, चांगलं वाईट यातील भेद फक्त बाह्य मनाला कळतो बरं का. अंतर्मनाला कळत नाही. बाह्यमन अंतर्मनावर नियंत्रण ठेवतं. तसं पाहिलं तर मग अंतर्मन मनाच्या एकूण 90% भाग हा अंतर्मनात असतो. टीप ऑफ द आईसबर्ग म्हणतो ना आपण, तर 90% हा जो बर्फ असतो हा समुद्राच्या खालीच असतो. 10% तुम्हाला टीप म्हणतो आपण त्याला, टीप ऑफ द आईसबर्ग. त्या प्रकार आपल्या अंतर्मनाचं असतं, की सर्वात मोठा भाग हा आपल्या अंतर्मनामध्ये असतो. अंतर्मन हे शक्तीचे, बुद्धीचे, विचारांचे, भावनांचे प्रचंड भांडार आहे. आपल्या जन्मापासून तर त्या आतापर्यंत तुम्ही जी आता जी माहिती माझ्याकडनं ऐकून घेत आहात तिथपर्यंत अंतर्मनात साठवलेली असते. आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा या माहितीचा उपयोग होतो. तुम्ही बघा ना, जसं कॉम्प्युटर प्रोग्राम असतो ना, त्याला अनंत नाव टाकलं की ANA असं केलं तर लगेच तो ए बघत असतो आणि पटपट बघतो ANT, तर पटकन हजारो नाव बाहेर काढ. तसं आपलं अंतर्मन असतं. तुम्ही काही सांगा त्याला, तो बरोबर या प्रोग्रामद्वारे शोधून काढतो. अचानक आपण कोणाला भेटलो समजा, अचानक खूप दिवसानंतर आपल्याला त्याचे नाव आठवत नाही. अशा वेळेस बाह्यमन काय करतं, अंतर्मनात त्या व्यक्तीचे नाव विचारतं सहजगत्या आतले आत. मग अंतर्मन त्याच्या साठ्यातील माहितीच्या आधारे त्या व्यक्तीचं नाव अंतर्मनात सांगतं आणि मग त्या व्यक्ती आपल्याला पकडतं, अरे हा आता आठवतंय, आपण 2रीत होतो, 5वीत होतो, 10वीत होतो आणि आज 30 वर्ष आणि 40 वर्ष भेटतोय. हे सगळं अंतर्मनामध्ये साठवलेलं असतं. बाह्यमनामध्ये काहीही देणे घेणे या गोष्टीची. तुम्हाला खरंच अंतर्मनाची शक्ती बघायची असेल ना, तर आपण कोणाला सांगितलं की तू सिगारेट पिऊ नको, हे व्यसन घातक आहे, तर तो काय म्हणेल, यात तू काय नवीन सांगितलं, हे तर मला सुद्धा माहिती आहे. बरोबर आहे ना? तुम्ही बाह्यमनाला कितीही सूचना द्या, त्याचा फायदा होत नाही. हे जर तुम्ही अंतर्मनाला वारंवार सूचना दिली, त्याचा नक्की फायदा होतो. तुझे सिगारेट पिण्याचे व्यसन दिवसेंदिवस कमी 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 होत जाऊन ते नंतर सुटत चाललेले आहे. सिगारेट सुटू शकते. हे जर समोर वगैरे आपण अंतर्मनाला सूचना दिली की तुमची सिगारेट पिण्याची सवय सुद्धा सुटू शकते. तुम्ही एक बायोलॉजिकल क्लॉक हा शब्द ऐकला असेल, ते अंतर्मनाची शक्तीचा प्रकार आहे. तुम्ही जर तुम्हाला सकाळी 5 वाजता उठायचं असेल, जाग आणायची असेल, तुम्ही रात्री झोपताना फक्त अंतर्मनाला सूचना की मला सकाळी 5 वाजता जाग येईल, मी सकाळी 5 ला उठणार आहे. कमीत कमी 10, 20, 25 वेळा तुम्ही झोपताना उशीवर डोकं ठेवताना डोळे बंद करून फक्त अंतर्मनाला मनातल्या मनात तुम्ही ह्या सूचना द्या की मी सकाळी 5 ला उठणार आहे, मी सकाळी 5 ला उठणार आहे, तर कुठल्याही परिस्थितीत 5 ला उठणारच आहे. बघा तुमची आपोआप ती सुरुवातीला काय होईल, तुम्ही 5:15, 5:30 ला उठाल. तुम्ही पुन्हा सवय करा. 5:15 वाजून 5 मिनिटांनी तुम्ही सवय करा. एक्झॅक्ट डॉट टू डॉट 5 वाजून एक्झॅक्टली 01 सेकंदात तुम्ही उठून जा. कारण की हे आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे आणि तुम्ही अंतर्मनाला स्वतःहून स्वयं सूचना दिलेल्या असतात.
आणि अंतर्मन स्वयंसूचना ऐकतो. तुम्ही बरोबर 5ला उठा. तुम्ही बघा ना, की आपली ही जी शारीरिक आणि मानसिक क्षमता ही फक्त आपण 60-70% वापरत असतो. उरलेली 30-40% क्षमता अंतर्मनावर अवलंबून असते. 30-40% असते ती. जर या दोन्हीचा उपयोग झाला तर आपण 100% क्षमता पुरेपूर वापर संमोहनाद्वारे सहज करू शकतो. बरेच संशोधक असतात, बऱ्याच कंपन्यांचे अध्यक्ष असतात, सीईओ असतो. हे लोक याचा पुरेपूर वापर करतात. 16-16, 18-18 तास हे अध्यक्ष काम करतात, तेव्हा कुठे यांची कंपनी एवढी मोठी पुढे जात असते. तर ही शक्ती यांना येते कुठून? तर ती अंतर्मनाद्वारे. ते स्वयंसूचना घेत असतात, की नाही मला हे माझ्या कंपनीसाठी, माझ्या प्रगतीसाठी मला पुढे जायचं म्हणून मला काम करायचंच आहे. त्यांच्या डोळ्यासमोर दुसरं काहीच दृश्य नसतं. फक्त काम करायचंय, प्रगती करायची आहे. ते अंतर्मनात सूचना देत असतात. म्हणून त्यांच्याकडनं एवढं काम होतं आणि प्रगती होत असते. तुम्ही बघा ना, एक सुंदर एक्झाम्पल आहे. एखादी व्यक्ती जर काही कारणाने लंगडत चालत असेल, तर तो ओरिजिनल लंगडा नसतो बरोबर. तो काही कारणाने लंगडत चालत असेल आणि आपण जर त्याला मागून चुकून जर सांगितलं, "अरे तुझ्या मागे साप आहे." तर तो आपला लंगडेपणा विसरून जे जोरात पळतो ना, त्या सापाच्या भीतीपायी म्हणा किंवा कुठल्याही कारणास्तव, ते शक्य कसं काय हो? तो गेले 2-3 दिवस झाले लंगडत चालत होता, की नाही मला पायाला लागलंय, बरं नाही काय. कसं शक्य आहे? तर ही अंतर्मनाची शक्ती असते. तो त्या क्षणी तुझ्या मागे साप आहे हे वाक्य ऐकताच त्याच्या मेंदूमधून तो स्वतःला सूचना देतो, की मला इथून पळायचं आहे, पलायन करायचं आहे. तो अंतर्मनाला सूचना देतो आणि त्याची अंतर्मनाची शक्ती जागृत होते आणि त्याला पळायला लावते. लंगडतपणा गेला दूर. ही शक्ती आपल्या अंतर्मनामध्ये. असे बरेच प्रयोग आहे. तुम्ही सांगतो समजा एक 8-10 लोक आहेत. तुम्ही एखाद्या मित्राला सांगा, "का रे तुझा चेहरा पडलेला दिसतोय, तू आजारी आहे." तो ठणठणीत असतो लक्षात ठेवा. त्याला काहीही झालेलं नसतं. पहिला मित्र म्हणतो, दुसरा मित्र म्हणतो, तिसरा मित्र म्हणतो. जेव्हा 10वा मित्र म्हणतो ना, की "काय रे यार, काय गडबड काय? तुझा चेहरा पडलेला आहे. आजारी वगैरे आहे का?" आणि ही सूचना जर त्यांनी चुकून अंतर्मनाने ग्रहण केली आणि त्यांनी पण सूचना घेतली, "मी खरंच आजारी आहे का?" तो घरी जाऊन झोपून जाईल आजाराचा. कारण की त्यांनी अंतर्मनाने ती सूचना पण नकारात्मक सूचना घेतलेली असते. जसं तुम्हाला तुम्ही पॉझिटिव्ह सांगितलंय, तशी नकारात्मक सूचना सुद्धा तो ग्रहण चुकून केली तर तो आजारी पडू शकतो. म्हणून आपण पुष्कळदा वारंवार म्हणतो ना, की नेहमी सकारात्मक बोलावं. नकारात्मक कुठल्याही विषयावर बोलू नये. तरच प्रगती होते, सकारात्मक बोललो. आपण आता थोड्या काही अवस्था बघू संमोहनाच्या. संमोहनाच्या एक प्राथमिक अवस्था असते, एक मध्यम अवस्था असते, एक गाढ अवस्था. प्राथमिक अवस्थेला आपण लाईट ट्रान्स सुद्धा म्हणतो. या अवस्थेत काय असतं तुम्हाला माहितीये का? की ही शवासनासारखी अवस्था असते. यात पहिल्या प्रयोगामध्ये 35% व्यक्ती या अवस्थेत जाऊ शकतात. म्हणजे माझ्याकडे जर कोणी सगळ्यात प्रथम एखादा पेशंट आला किंवा रुग्ण आला किंवा त्याला काही जी थेरपी घ्यायची आहे, तर 35% यातले लोक 100 पैकी प्राथमिक अवस्थेत सहजगत्या जातात. यात मनुष्य अर्धवट गुंगीत असतो. आजूबाजूच्या घटनांची त्याला जाणीव होते बरं, अलर्ट असतो तो. आणि या अवस्थेत सूचना दिल्यास त्याच्या समस्या बऱ्याच सहजगत्या बऱ्या होऊ शकतात. काही जरुरी नाही मध्यम अवस्था किंवा ट्रान्स अवस्था जायची. मध्यम म्हणजे काय? मीडियम ट्रान्स म्हणतो आपण त्याला. त्या मीडियम ट्रान्स मध्ये काय असतं, की या पहिल्या प्रयोगात हे सुद्धा 35% लोक या अवस्थेत जाऊ शकतात. संपूर्ण शरीर याच्यामध्ये शिथिल झालेलं असतं. तो लाईट ट्रान्स वरून मीडियम ट्रान्स मध्ये जात असतो. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं असतं. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्याला डोळे उघडता येणार नाही. कारण आम्ही त्याला कंडिशनिंग केलेलं असतं. आणि या घटनेत जर सूचना दिल्या तर 100% पेशंट त्याच्या समस्या दूर होऊ शकतात. आणि शेवटची गाढ अवस्था. गाढ अवस्था म्हणजे कुंभकर्णाची अवस्था. आपण जे ऐकलं होतं कुंभकर्ण 6-6 महिने झोपत होता. किती नगारे वाजवा, ड्रम वाजवा, डीजे वाजवा, तो उठत नव्हता. युद्ध सुरू आहे. तर तो त्या डीप ट्रान्स मध्ये गेलेला होता. पण याच्यामध्ये काय पहिल्या प्रयोगात फक्त 25% लोक अवस्थेत जाऊ शकतात. ही व्यक्ती बघा संमोहनकर्त्याच्या ताब्यात पूर्णपणे गेलेली असते. तरी पण कोणतीही अनैतिक बेकायदेशीर सूचना ते पाळत नाही, ग्रहण करत नाही. आणि जर संमोहनकर्त्याने म्हणजे समजा मी आग्रह जरी केला तरी ताबडतोब संमोहनातून बाहेर पडतो.
त्यामुळे हे अलर्ट असतं. आपले संस्कार तिथे कामी पडतात. पण जेव्हा स्टेजवर प्रोग्राम होतो ना, शक्यतो हे लोक डीप ट्रान्स मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. आम्ही प्रयत्न करतो की डीप ट्रान्स मध्ये गेले की सगळं माझ्या सूचना ऐकतात. आणि उरलेले आता तुम्ही बघा ना, 5% लोक उरलेले आहे, हे संमोहित होत नाही. पुष्कळ लोकांच्या मनात प्रश्न असतो की मी संमोहित होईल किंवा नाही होईल, सगळेजण होऊ शकतात का? तर या पहिल्या 3 मध्ये जे झाले ते झाले, पण 5% होणार नाही, कारण ते यांची असते मंदबुद्धी. मंदबुद्धीचे लोक कधीही संमोहनात जात नाही. मनोरुग्ण पण जाऊ शकत नाही. इच्छा नसलेले किंवा विरोध करणारे, मी कितीही प्रयत्न केला तरी ते संमोहनात जाणार नाही, कारण त्यांची इच्छा नाहीये. मी त्यांना सूचना केली की डोळे बंद करा, शरीर शिथिल करा, तर ते करणारच नाही ना, मग समोर जाण्याचा प्रश्नच येत नाही. मंदबुद्धी, त्यांच्या बुद्धीला माझ्या सूचनांचं आकलन होत नसेल तर ते कसे काय जाणार आहेत? जे मनोरुग्ण आहे, त्यांना काहीच कळत नाही, भ्रमिष्ट झालेले असतात, ते सूचना ऐकण्याचे ग्रहण करण्याच्या स्थितीत नसतात. म्हणून हे लोक संमोहनात जाऊ शकत नाही. हॅलो, आवाज येतोय ना? हो सर, आवाज येतोय, क्लिअर आवाज येतोय. आणि आपण आता थोडे बहुत, मी आता संमोहनाची अवस्था पण सांगितली आहे, मनाच्या प्रकार सांगितलेले आहे, संमोहनाची व्याख्या सांगितलेली आहे, इतिहास सांगितलेला आहे. काही गोष्टी आपण थोड्या गैरसमज सुद्धा बघूया, कारण संमोहनाची गैरसमज सगळ्यात जास्त आहे. हे शास्त्र भारतात का नाही फैलावत किंवा याच्यावर एक्सेप्टन्स का येत नाहीये, कारण याचा गैरसमज खूप जास्त आहे. कारण की संमोहन शास्त्रावर लोकांच्या मनात जेवढे गैरसमज आहे ना, तेवढे विज्ञानाच्या कुठल्याही शाखेबद्दल नाही. ही अधोरेखित वाक्य आहे. संमोहन काय होतं की काही लोकांना तंत्रमंत्र, दैवी शक्ती, गूढ प्रकार, सुपर पॉवर असं काही चित्र विचित्र वाटतं. जे मंद आहे, ज्यांची वीक विल पॉवर आहे, हे संमोहित होऊ शकतात, असं काही नाही. हा गैरसमज. संमोहित झाल्यावर आपल्याला स्वतःवरील कंट्रोल निघून जातो का? असं काहीही नसतं. संमोहित झाल्यावर माझ्या आयुष्यातील सिक्रेट्स गैरसमज आणि नंतर संमोहन करताना दुरुपयोग करेल, हा एक मोठा गैरसमज याबद्दल आहे. संमोहित झाल्यावर समोरची व्यक्ती माझ्याकडनं तिच्यातून त्याचा कदापिही शक्य नाही. संमोहित आता सगळ्यात सगळ्यात महत्वाचं संमोहनाबद्दल, त्याला झोपवलंय, संमोहित केलेला आहे, समोर तो जातो, खून करतो, पुन्हा झोपून जातो, असं कदापिही शक्य नाही. कदापिही शक्य असं होऊच शकत नाही. आज असं असतं मी करोडपती झाला असं, मी कोणालाही संमोहित करून त्याच्याकडनं चेक लिहून घेतला 1 करोड रुपये, मी खूप श्रीमंत झालो असतो. असं शक्य नाहीये. कोणाच्या मनाच्या विरुद्ध हे काम मी करू शकत नाही. संमोहित करायला मला सोयीस्कर पेशंट कोण, की ज्याला स्वतःमध्ये प्रगती करायची आहे, ज्याला पुढे जायचं आयुष्यामध्ये, काहीतरी करिअर करायचं आहे, आणि जो माझ्याकडे येऊन सांगेल की नाही सर मला माझ्यामध्ये प्रगती करायची, तो उत्कृष्ट संमोहित होतो आणि स्वतःची प्रगती करू शकतो. ह्या अशा गोष्टीकडे शक्यच नाहीये. संमोहित झाल्यावर जाग आली नाही तर, असं कदापि होत नाही. संमोहित ही झोपेची एक सदृश अवस्था आहे. तुम्ही संमोहित झाला, जाग होऊ शकली नाही, तुम्ही ऑटोमॅटिक हळूहळू झोपेमध्ये ट्रान्सफर होऊन जाल, आणि जेव्हा तुमची झोप पूर्ण होईल तेव्हा तुम्ही आपोआप बाहेर येऊन जाल. कोणाची मर्जी विरुद्ध, इच्छेविरुद्ध तुम्ही संमोहित करता येतो असं काही नाही. मला संमोहित करून दाखवा, मी संमोहित होणारच नाही, अशा प्रकारे कोणी आवाज देऊन संमोहित करता येत नाही. जबरदस्त इच्छा असणारे, हुशार, इमॅजिनेटिव्ह लोक सहज संमोहित होतात. चांगले मनोबल असण्याचं गरज, ज्यांचं मनोबल चांगलं आहे, त्यांची इमॅजिनेटिव्ह पॉवर चांगली आहे, ज्यांना व्हिज्युअलायझेशन येतं, त्यांना स्वतःची प्रगती करायची, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, काहीतरी मला करिअर करायचं आहे, मला पुढे जायचं आहे, त्यांना जर मी संमोहित केलं ना तर त्यांना फायदा खूप जबरदस्त होतो. आणि सगळ्यात महत्वाचं माझं, मी एज्युकेशनल संमोहन तज्ञ म्हणून माझी जास्त ख्याती येते जगामध्ये, कारण की विद्यार्थ्यांना खूप संमोहन प्रकार म्हणजे हा उपचार खूप कामाचा आहे. अभ्यासात लक्ष न लागणं, संमोहनामध्ये तुम्ही एकाग्र करू शकता, एकाग्रता नसणं, केलेला अभ्यास लक्षात न राहणं, अभ्यास करायची इच्छाच नसणं, परीक्षेची भीती असणं, परीक्षेच्या हॉलची भीती असणं, चुकीचा अभ्यास करण्याची पद्धत, मुलाखतीची भीती, आत्मविश्वास नसणं, एकाच जागेवर बसू न शकणं, स्टेज डेअरिंग, दिवा स्वप्न बघत राहणं, नखे कुरतडणं, हे जे विद्यार्थ्यांना असतं ना,
हे समुदायाद्वारे आपण सहजगत्या बरे करू शकतो. सहजगत्या, अगदी सहजगत्या. म्हणजे त्याला मी सांगतो ना, अल्टिमेट थेरपी, याला कुठल्याही प्रकारची औषधोपचार नाही. हे फक्त संमोहन आणि काउन्सिलिंगच्या द्वारे सहजगत्या आपण बरे करू शकतो. आपण एक म्हणू शकतो की स्मरणशक्ती काही वाढवू शकत नाही, पण स्मरणशक्तीचा ऱ्हास होऊ शकत नाही संबंधावर. ऍटलिस्ट तुमची जेवढी स्मरणशक्ती आहे. कसं असतं की झाड झाड वाढतं का मातीने? यस, जरूर वाढतं, पण त्याची फळं तेवढी चांगली येत नाही. तुम्ही काय करता मग? खत पाणी देता की त्याला? तसंच समुदाय, जर तुमची स्मरणशक्ती खूप चांगली नसेल, तर तो ना, आम्ही तुम्हाला खत पाणी देऊन, तुमची एकाग्रता वाढवून, आत्मविश्वास वाढवून, तुमची स्मरणशक्ती काही प्रमाणात मेंटेन करून वाढवू शकतो. म्हणजे वाढू शकते, प्रचंड नाही, एक तुजबी. आणि तुमचा आत्मविश्वास वाढला, एकंदरीत तुम्ही अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढली, तर तुमचं रेकॉर्ड वाढलंच की. 50% तुम्ही 60-70% सहज गोष्टी जातात. आता माझे काही विद्यार्थी आहे, 45-50% विद्यार्थी 80-85-95% त्यांनी मार्क कमवलेले. मी काही त्यांना शिक्षण देत नाहीये, पण त्यांचा मी अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढवतो, त्यांची एकाग्रता वाढवतो, आत्मविश्वास वाढवतो. चुकीचा अभ्यास असेल तर तो कसा व्यवस्थित करावा, एका जागी बसण्याची पद्धत कशी असते ती वाढवतो, त्याचं महत्व कळवतो. अशा पद्धतीने त्याचे मार्क वाढतात. मी काही वाढत नसतो. आणि संमोहनाचं तुम्हाला गंमत सांगू का, जे स्टेज प्रोग्राम मध्ये, की त्याला एखाद्या व्यक्तीला मी संमोहित केलं आणि एक समजा 10-20 एक पेज दिलं मी वाचायला आणि त्याला सांगितलं की तुला हे पेज जसं तसं आठवणार आहे. तो स्टेजवर येईल, पेज शब्द न शब्द, ओळ ना ओळ जशी तशी वाचून दाखव. ही एवढी संमोहनाची शक्ती आहे. ही संमोहनाची ही अंतर्मनाची शक्ती आहे. मी काय केलं, फक्त तुमच्या अंतर्मनाची शक्ती वाढवणार आहे संमोहनावर. हे स्टेजवर बरेचदा हाच प्रयोग चालत असतो. एवढी मोठी ताकद आहे अंतर्मनाची आणि संमोहनाची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, क्लिनिकल हिप्नोसिस जे मी केलं ना, की न्यूरोसिसचे उपचार असतात. मनोविकार ज्याला म्हणतात, चिंता रोग, एन्झायटी, ताण तणाव, निराशा, मंत्रचळ, हिस्टेरिया, फोबिया, निद्रानाश, डोकेदुखी, हे संमोहनामुळे सहजगत्या बरे होतात. ज्याला आपण कधी कधी पॅनिक डिसऑर्डर, डिप्रेशन म्हणतो, ते सहजगती बरोबर. मनोशारीरिक आजार, सायकोसोमॅटिक ज्याला म्हणतात आहे, भावनिक ताणतणाव असतात आपल्याकडे, मनातील समतोलपणा असतो सुरुवातीला, हा असतो. नंतर एचबीपी असतो, पोटाचे अल्सर असतो, पोटाचे विकार असो, मायग्रेन असो, दमा असो, ॲलर्जी असो, फॅटनेस असो, ऍसिडिटी, पोटाचे विकार, अपचन, असे विविध प्रकार जे मनाशी संबंधित आजार आहे, मनाच्या असंतुलनामुळे आजार होतात, ते संमोहनाद्वारे सहजगत्या बरे होतात. काही मानसिक समस्या, वाईट सवयी, म्हणजे अडखळत बोलणे, झोपेत बोलणे, झोपेत चालणं, इव्हन एखाद्या प्रवासामध्ये तुम्हाला चक्कर येते, हात थरथर थर कापतात तुम्हाला स्टेज डेअरिंगच्या वेळेस, व्यक्तिमत्व विकासासाठी अति उत्तम, तिचे एकाग्रता नसते, व्यक्तिमत्वासाठी मला अत्यंत गरजेची असते. रागीट स्वभाव असतो, चिंताग्रस्त स्वभाव असतो, तो चेहऱ्यावर क्लिअर कट दिसतो. संशयी प्रवृत्ती असते, काही लोक भित्रे असतात, काही लाजरे पण असतात, न्यूनगंड असतो, निराशावादी काही लोक असतात. हे जे आहे ना, ह्या गोष्टी समुदाय इतक्या सहजगत्या बऱ्या, अगदी सहजगत्या बऱ्या होतात. फक्त तुमची इच्छाशक्ती असेल की मला यातून बाहेर पडायचं आहे, मला पुढे जायचं आहे, तर हे शक्य आहे. मुलाखतीची भीती पुष्कदा आपल्यासारख्या, आता आपण ज्या एरियामध्ये राहतो ना, आपल्याला ती भीती असते. एक तर इंग्रजीची पहिली भीती, मी स्वतःला प्रेझेंट करू शकेल का. अपिअरन्स वगैरे सोडून द्या, तुमच्या ड्रेसला किंमत नसते, तुम्ही कसं बोलतात, इंग्रजी बोलता, इंग्रजीचा शब्दोच्चार बरोबर आहे का, प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे का, ही अनामिक भीती आपल्या मनामध्ये असते आणि आपण तिथे फेल होतो. तर ही भीती सुद्धा सहजगत्या समोर जाऊ शकतात. तुमच्या कधी कधी लक्षात राहत नाही, आपल्या अंगठा चोखत राहणे, अजूनही मोठमोठ्या लोकांचं गादी ओली करणे, अजूनही 20-25 होते विद्यार्थी, त्यांना हा विकार असतो, की सहज बरे होतो. माती खाणे, दिवा स्वप्नच बघत राहणं, मी आता आय एस ऑफिसर झालेला आहे, घरात काही बसून राहिलेला आहे, पण स्वप्न दिवा बघतो की आय एस ऑफिसर होतोय मी, आता IPS ऑफिसर झालेलं आहे. तर ह्या गोष्टी आहे ना, हट्टीपणा, आणि सगळ्यात धोकादायक आहे की याही वयामध्ये बऱ्याच लोकांना ध्येय नसणं. तर हे समुदाय आपण ध्येय क्रिएट करू शकतो. बऱ्याच लोकांना आता मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतो ना, तर सर ध्येय काय, आपण त्यांना विचारतो तुझं ध्येय काय आहे, तर त्यांना स्वतःबद्दल प्रेझेंटेशन माहिती, मला ध्येय म्हणजे आयुष्यात करायचं काय आहे. कारण त्याबद्दल त्याच्या ग्रुपमध्ये चर्चा झालेली असते की मला काहीतरी करायचं आहे. ते आपण 10वी-12वी करू, BCom BA करू, पुढे काय, ते करू म्हणजे काय. माणसाने 8वी पासून, 9वी पासून, 10वी पासून मला स्वतःला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, हे दिवा स्वप्न बघावं. आणि त्याच्या मागे एक एक स्टेप आपल्याला घ्यायची असते. पण हे शक्य केव्हा होणार आहे, की तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे.
काहीतरी करून दाखवायची ताकद पाहिजे, मनाची ताकद पाहिजे. आणि ते मनोबल असेल ना, तर ते मनोबल संबंध तुम्हाला मला आणता येईल. त्यासाठी समोराची गरज असते. दारू, सिगारेट, व्यसन, खोटं बोलणे सवय हे सहजगत्या बरे सहज आता कितीतरी क्रीडा क्षेत्रामध्ये किती उपचार प्रत्येक क्षेत्रात समोरतात. आता एका मी इंडस्ट्रीमध्ये गेला 3 तास इंटरव्ह्यू घेतला इंडस्ट्रीमध्ये त्यांनी की आमच्या कर्मचाऱ्यांचं प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवावी त्यासाठी समोरच उपयोग होतो. मग त्यांना विविध उपचार विविध टेस्टिंग सांगितले सायकोलॉजिकल टेस्टिंग असतात ते सांगितलेलं आहे. संमोहनाचे प्रकार सांगितलेले आहे, पाच लाईट प्रकार सांगितलेले आहे, SRT सांगितलेले आहे, रिग्रेशन थेरपी आहे, SRT थेरपी एवढा थेरपी माझ्याकडे मी सगळ्या सांगितलं. वाटेल तेवढे पेमेंट द्यायला तयार असतात या थेरपीमध्ये. इतका प्रचंड पॉवरफुल ही थेरपी आहे. लैंगिक समस्या खूप विद्यार्थ्यांमध्ये असतात. प्री मॅरेज पोस्ट मॅरेज त्या सहजगत्या समोरामध्ये बऱ्या होत असतात. गिल्टी फिलिंग किती काय म्हणजे सांगावं तेवढं कमीच आहे. आणि सगळ्यात म्हणजे अति औषध म्हणजे एक त्याला कुठला एक रोग म्हणतो आपण त्याला त्याचं नाव विसरलो मी सांगेल तुम्हाला. पण सर्व एक दमा एक खूप कॉमन आहे बघा. दमा हा पुष्कदा मनाच्या विकारामुळे दम्याचा रोग त्याचा प्रसार होतो. दमा हा शारीरिक असतो पण पुष्कदा तुम्ही जर ताण तणाव टेन्शन सतत घेत राहाल ना आणि त्यात जर अलर्जी काही प्रॉब्लेम आला तर तिथे दमा होण्याची शक्यता असते. आणि हा दमा या समोर सहज बराच करता येतो. काउन्सिलिंगद्वारे बराच करता येतो. रक्ताभिसरण काही समस्या असेल तर ती सुद्धा बरी होते. काही रक्त धमन्या ज्याला आपण म्हणतो रक्त तर त्या प्रसरण पावणे किंवा कमी होणे जास्त करणे हे सहज शक्य आहे. हिमोफिलिया ते म्हटलं तर बघा हिलिओफिलिया रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाड असतो. याच्यावर सुद्धा समूहाचा उपचार सहज शक्य आहे. श्वसन अवस्था पचन अवस्थेवर मनाचा प्रचंड परिणाम होतोय. त्वचा रोग बरेच त्वचा रोग हे मनाच्या ताण तणावामुळे टेन्शन घेतल्यामुळे सतत तुम्ही टेन्शन मध्ये असल्यामुळे रागिष्ट राहिल्यामुळे बरेच त्वचा विचार होत असतात. ते सहज समूहाद्वारे बरे होऊ शकतात. अशा कितीतरी प्रयोगामध्ये असं आढळून आलेलं आहे तुम्हाला. संबंध म्हणजे काय हो तुम्ही मनाचे विकार म्हणजे काय शेवटी काउन्सिलिंग आणि संबंध हा मनाचा संबंध आलेला आहे. शरीरात मी सांगतो शरीराचं तापमान. आता काही लोकांना सवय असते माझा ताप वाढला म्हणजे काय टेम्परेचर वाढलं का म्हणजे तापमान वाढलं म्हणजे ते समूहाद्वारे कमी सुद्धा करता येतं वाढवता सुद्धा येतं. जर मी चुकून एका समूहित केलेल्या व्यक्तीला चुकून मी सूचना दिली की तुझं शरीर आता गार होत चाललेलं आहे तर त्याचं तापमान हळूहळू थंड होत जाईल गार होत जाईल. ते ताबडतोब मला नॉर्मल करावं लागतं. आता काही सिरियस केस होऊ शकते. बधिरीकरण सुद्धा औषध होतं समूहाद्वारे. म्हणजे जे डेंटिस्ट आहे त्यांना कधी कधी दात करताना काही पेशंटला इंजेक्शनची भीती वाटते, अनेस्थेशियाची भीती वाटते, एखादा डोस असेल त्याची भीती वाटते. तर प्रायमरी स्टेजला समोराद्वारे दाताचं जे हिरडे असतात त्या सुद्धा बधीर सहज करता अनेस्थेशिया देऊ शकतो आम्ही. सहज शक्य आहे. मायनॉर ज्याला सर्जरी म्हणतात गुडघ्याची हातापायाची कुठली थोडं स्टिचेस वगैरे द्यायचे आहे पण पेशंटला भीती वाटते आणि अनेस्थेशिया द्यायचा नाहीये अशा ठिकाणी समोराद्वारे आपण उपयोग करू शकतो. भ्रम विभ्रम हे समोर आभास निर्माण करू शकतो आपण. त्याच्यासमोर एखादी चित्र उभं करता येतं आपल्याला. अशा बऱ्याच गोष्टी आहे की म्हणजे प्रकार किती सांगावेत आणि किती नाही असं होऊ शकतं. हा फक्त याच्यामध्ये काय की ज्यांना फिट्स वगैरे येतात सिरियस दमा आहे, बीपी खूप वाढलेला आहे, पेस मेकर लावलेला आहे, हिस्टेरिया आहे, प्रचंड डिप्रेशन मध्ये आहे, ब्रेन ट्युमर आहे, चंचल दुबळ्या मनाची व्यक्ती यांना फक्त आम्ही समूह देताना खूप काळजी आम्ही शक्यतो यांना समूहित करतच नाही. कारण फिट्स आली आणि समूहित केलेल्या आणि समूहित झाल्यावर जर फिट आली तर कोण जबाबदार राहणार. कारण फिट केव्हाही येऊ शकते म्हणून ठराविक काही लोकांना आम्ही ती समूहित करत नाही. तर याच्यामध्ये बघा आपण हे विविध प्रकार आतापर्यंत बघितलेले आहे उपयोग बघितलेला आहे. आणि आता समूहित कोण होतो व्यक्ती याची चाचणी पण असते. म्हणजे माझ्याकडे कोणी आलं तर लगेच मी त्याला समूहित करत नाही. या चाचणी एक हँड क्लिप नावाची चाचणी असते. अशी आम्ही हात जोडतो जे हात घट्ट पकडायला होतो आणि फक्त 1 मिनिटाची सूचना देतो. ते दोन्ही हातांची बोटं आणि अंगठे एकमेकांमध्ये घट्ट घट्ट चिपकत चाललेले. फक्त 1 मिनिटाची सूचना. जे लोक म्हणतात आम्ही म्हणतो सजेस्टिव्ह जे लोक सजेस्टेबल असतात
ग्रहण करण्याची क्षमता जी खूप पॉवरफुल असते, त्यांना ऐकून घ्यायची सवय खूप पॉवरची, हात ताबडतोब 1 मिनिटामध्ये घट्ट चिपकतात. ते सहजगत्या संमोहित होत असतात. आय लीड, आम्ही त्यांना डोळे बंद करायला सांगतो, 1 मिनिट सूचना देतो. मग त्यांनी कितीही डोळे उघडायचा प्रयत्न केला ना तरी डोळे उघडत नसतात. पेन्सिल ड्रॉप आहे, हँड लेव्हिएशन, खूप अशा चाचण्या असतात. त्या छोट्या छोट्या चाचण्या आम्ही करतो. मग बघा ना, फक्त 15% लोक असं का, असं का, असं का. 70% मीडियम सजेस्टिबल म्हणजे सहजगत्या संमोहित होतच असतात. आणि उरलेले 15% हायली सजेस्टेबल म्हणजे फक्त 15% लोकांनाच अॅनालिटिकल असतात, बाकी सहज संमोहित होत असतात. मग याच्यामध्ये विविध प्रकारे इंडक्शन म्हणजे संमोहित करण्याची एक स्टेज असते, ती पुढे करावं लागतं. तर आपण आता सगळ्यात शेवटी बघू, जो ज्या विषयासाठी आपण इतक्यापर्यंत आतापर्यंत ऐकलंय. मी तुम्हाला आता फक्त बेसिक माहिती दिली. संमोहनाचा इतिहास, कोणी कोणी संशोधन केलं, संमोहनाचं नाव कसं बदललेलं आहे, व्याख्या काय आहे, त्या व्याख्याचा अर्थ काय आहे, संमोहनाचे विविध प्रकार किती आहे, मनाचे विविध प्रकार किती आहे, त्याचे गैरसमज किती आहे आणि फायदे किती आहे. तुम्ही या सर्वसाधारण तुम्ही अनालिसिस केलं ना, तर संमोहन ऍज अ करिअर जर तुम्ही याच्यावर विचार केला ना, तर माझ्या दृष्टीने वन ऑफ दी बेस्ट करिअर आहे. याच्यामध्ये फार मोठे इन्फ्रास्ट्रक्चर लागत नाही. हा, तुम्ही प्रोफेशनल संमोहन तज्ञ जर तुम्हाला व्हायचं असेल ऍज अ हिप्नोटिस्ट, तर तुम्हाला एक साऊंड प्रूफ रूम लागते. साऊंड प्रूफ यासाठी म्हटलं मी, की सुरुवातीचे फक्त 15 मिनिटं त्या आलेल्या सल्लार्थीला कुठला आसपासचा आवाज नसावा, तेव्हा आपण सूचना देत असतो. आणि माझं संमोहन करण्याची पद्धत ही प्रोग्रेसिव्ह आहे, म्हणजे पायाच्या डोक्यापर्यंत शिथिल झाला की तो अशा स्टेज मिळतो की झोपेमध्ये पण नाही, जागृत अवस्थामध्ये पण नाही. त्याचे काही सायन्स अँड सिम्पटम्स असतात, ते आमच्या लक्षामध्ये येतात की आता हा संमोहन आहे. त्यानंतर सुद्धा काही आम्ही चाचण्या घेतो की हा खरंच संमोहित झालाय की स्वप्न बघतोय की नाटक करतोय. ती चाचणीमध्ये फेल झाला तर त्याला आम्ही तिथून बाहेर काढतो, आणि चाचणीमध्ये सक्सेस मिळाला तर पुढे अजून त्याला इंडक्शन म्हणतात, ते पुढे कंटिन्यू करतो, त्याला पूर्णतः संमोहित करतो. आणि मग त्यांनी त्याच्या ज्या मानसिक समस्या आहेत त्याला त्या प्रकारे सूचना देतो. ही खूप सोपी साधी पद्धत आहे. तुम्हाला संमोहन तज्ञ व्हायचं असेल तर तुम्हाला मी एका दिवसात करू शकतो. फक्त संमोहित कसं करणं, ते 2 तासाचा प्रकार आहे शिकवण्याचा तो. त्यांनी फक्त तुम्ही संमोहित कसं करणं एवढंच शिकाल. पण क्लिनिकल हिप्नोसिस तुम्हाला रुग्णाला बरं करायचं असेल तर तुमच्या मागे तुम्हाला मानसशास्त्राचा अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण एखादा जर रुग्ण तुमच्याकडे आला की माझं खूप डोकं दुखतंय, गेले 6 महिने झाले, 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, 2-4 लाख खर्च केलेले आहे. तरी त्यांनी सिटी स्कॅन केलंय, MRI केलेले आहे, मुंबईचे डॉक्टर, पुण्याचे डॉक्टर, दिल्ली जाऊन आले, सगळीकडून आलं, तरी डोकं दुखणं थांबत नाहीये. तर तो आपला पेशंट ओळखून घ्यावा. मग कुठेतरी त्याला संमोहनाद्वारे काहीतरी तिथे, मग तिथे तुम्हाला मानसशास्त्र कामात. संमोहन तज्ञाचं किंवा मानसशास्त्रज्ञाचं काय काम असतं की तो हिस्ट्री घेतो. आलेल्या व्यक्तीची आधी आईकडनं पूर्ण माहिती घेतो की या व्यक्तीची हिस्ट्री कशी आहे, आईची डिलिव्हरी सिझेरियन होती की नॉर्मल होती की अजून काही फोर्सेप होती. कारण तिथेही तुम्हाला कळतं सिझेरियन असेल, फोर्सेप असेल तर काही कालावधीमध्ये चुकून इजा झाली असेल तर ती 20-25 वर्षानंतर त्या पेशंटमध्ये मानसिक समस्या येऊ शकतात. नॉर्मलची गोष्ट नाही. वडिलांकडनं वेगळी माहिती घेतो, त्या विद्यार्थ्याकडनं वेगळी माहिती घेतो, आणि तिघांचं अनालिसिस करून आम्हाला कुठेतरी एक कळतं की याची डोकेदुखी ही कुठेतरी आहे, आईकडनं आली की वडिलांकडनं आहे, की याच्या डोकेदुखीचं कारण वेगळंच आहे की आई वडील कारण आहे. मग विद्यार्थी राहतो बाजूला आणि मग आई वडिलांना आम्हाला काउन्सिलिंग करावं, किंवा मग आईमध्ये ती समस्या मुळापासून हेरिडिटरी असेल तर आईवर पण थेरपी द्यावी लागते आणि विद्यार्थ्यांना पण थेरपी, कारण ती तशी आलेली असते. म्हणून क्लिनिकल हिप्नोसिससाठी तुम्हाला BA, MA सायकोलॉजी करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्ही ट्रीटमेंट, कारण की तुम्हाला विद्यार्थ्याचे मूळ कारण कळणारच नाही शेवटपर्यंत. तो सिझोफ्रेनिक पेशंट म्हटलं की तुम्हाला संबंध, तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकत नाही. पण तो सिझोन पेशंट आहे की नाही आहे हे तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास करा. एखाद्याला पॅनिक डिप्रेशन, डिप्रेशनची व्याख्या तुम्हाला कळली पाहिजे की हा खरंच डिप्रेशन पेशंट आहे का, की नुसता निराशा म्हणजे डिप्रेशन नसतं ना. डिप्रेशनची एक पर्टिक्युलर व्याख्या असते. ते डिप्रेशन कळवायला डिप्रेशनचं कारण कळलं पाहिजे. डिप्रेशनचं मूळ कारणावर आम्ही त्या व्यक्तीवर
ट्रीटमेंट थेरपी देत नसतो, त्या मूळ कारणावर थेरपी वापरत असतो. ही ट्रीटमेंट त्या मूळ कारणावर असते. म्हणजे एखाद्याला भीती जर ही कुत्र्याची असेल ना, त्याच्या मनातली आम्ही भीती नाही काढत. कुत्र्याची भीतीचं मूळ कारण हे केव्हापासून आहे? हे बालपणापासून आहे की नुसतं आत्ताच आलेलं आहे? ते आईपासून कारण आहे की वडिलांपासून आलेलं आहे? आणि किती सिव्हिअरिटी याची आहे? नुसता कुत्र शब्द जरी वापरला तरी जे हातपाय थरथर कापतात का? पुष्कळदा असे पेशंट असतात की कुत्र अल्सेशियन म्हटलं तरी हा प्रचंड थरथर कापतात. काळं कुत्र अजून घाबरतात. म्हणजे यांची टिपिकॅलिटी वाढून जाते की नाही सर, म्हणजे हात थरथर काढणं, त पप करणं, म्हणजे हा खूप सिव्हिअर पेशंट आहे. मग त्याला ट्रीटमेंट वेगळ्या प्रकारची द्यावी लागते. त्याला काउन्सिलिंग प्रकार डिसेन्सिटायझेशन करावं लागतं आणि हिप्नोथेरपी पूर्णच्या पूर्ण वापरावी लागते. मग तिचे पूर्ण आम्ही 90 म्हणजे 21 दिवस 90 दिवस पूर्ण 3 महिन्याचा कोर्स द्यावा लागतो. ऍज अ करिअर हा दी बेस्ट थेरपी असं म्हणेन तुम्हाला. पण तुम्हाला मानसशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला फक्त शो म्हणून करायचं असेल तर ते 1-2 दिवसामध्ये कोणी पण शिकवतं. त्याला 2-3 हजार रुपये तुम्ही बाहेर जा कुठेही शिकवतं. त्याला काही किंमत नाही. तुमच्याकडे कोणी येणार नाही पेशंट पुन्हा. एकदा आलेला पेशंट पुन्हा कधी येणार नाही. कारण संमोहित करणं सोपं आहे, बाहेर काढणं तेवढं कठीण आहे. जर तुम्ही एखाद्याचा हात जड केलेला आहे, हलका केलेला आहे, तर त्याला नॉर्मल पण आणणं तुम्हाला जमलं पाहिजे. नुसतं संमोहित करून फायदा नाही. तर ऍज अ करिअर तुम्ही जर BA सायकोलॉजी, MA सायकोलॉजी केलं असेल, तर तुम्हाला इकडे-तिकडे न बघता दी बेस्ट करिअर म्हणून संमोहन तज्ञ म्हणून काम करायला खूप सोपं आहे. कारण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट फक्त सुरुवातीची शिकण्याचीच इन्व्हेस्टमेंट, बाकी काहीच इन्व्हेस्टमेंट नाही. आता मी प्रॅक्टिस करतोय गेले 15 वर्षापासून घरीच प्रॅक्टिस करतो. रोज 1 किंवा 2 पेशंटच्या वर घेत नाही. कारण मला एका पेशंटला 1-1, दीड-दीड तास लागतो. आल्यावर फीडबॅक 15-20 मिनिटं, संमोहित 45 मिनिटं आणि नंतर अर्धा तास पुन्हा फीडबॅक आणि त्याला काउन्सिलिंग. तर तो पेशंट त्याच्या समाधानपूर्वक घराच्या बाहेर पडला पाहिजे. तुमच्याकडे आलेला पेशंट हा जाताना चेहऱ्यावर आनंद घेऊनच जायला पाहिजे. तर तुम्ही संमोहन तज्ञ, तर तुम्ही काउन्सिलर. कारण काउन्सिलर किंवा संमोहन तज्ञ हे समोरच्याचा आनंद द्यायला आपण आलेलो आहोत. आणि तो आनंद बघून तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. तर तुम्ही खरे संमोहन तज्ञ. नाही तर प्रॅक्टिस करून माझी फी एवढी आहे, कारण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला करिअर म्हणून का सांगतो, की मार्केटमध्ये जा, संमोहन तज्ञ तुम्हाला खरे ओरिजिनल व्हायचं, क्लिनिकल व्हायचं, संमोहन तज्ञ व्हायचं असेल तर 50,000, 60,000, 1.5 लाख फीज आहे. कारण एका पेशंटची फी 10,000 असते कमीत कमी. कमीत कमी. आजच्या घडीला तुम्ही विचार करा, वर्षभरात 10 पेशंटला 1 लाख तुम्हाला सहज मिळतात. म्हणजे वर्षभरात तुम्हाला गोष्ट सांगितली. मग आज तुम्हाला 50,000 किंवा 1 लाख इन्व्हेस्ट करणं खूप सोपं आहे. जिथे 20-20, 25-25 लाख डोनेशन तुम्ही देताय, त्यापेक्षा हे 1 लाख किंवा 50,000 फी दिलेली तुम्हाला केव्हाही परवडते आणि ही लाईफ लॉंग आहे. आणि ही जी करिअर आहे, हे फक्त प्रॅक्टिसचं करिअर. ही तुम्हाला बेसिक माहिती सांगितली, ह्यात प्रत्येक कोर्समध्ये हीच बेसिक माहिती मिळणार, फक्त यात ऍडिशन मिळणार. तुम्हाला मी जुजबी सांगितलेली आहे. मनाचे प्रकार. अंतर्मनावर 1-1 तास, 2-2 तास बोलता येतं हो. अंतर्मनामध्ये इतके बारकावे, कारण संमोहनाचं काम हे सगळं पूर्ण अंतर्मनावर चालतं. बाह्यमन आपण ब्लॉक कसं करायचं आणि अंतर्मन कसं उघडायचं आणि त्यातल्या आतल्या गोष्टी बाहेर कशा काढायच्या. आता पुष्कळदा पोलीस डिपार्टमेंट हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणजे शासकीयदृष्ट्या ते योग्य नाहीये आणि कायदेदृष्ट्या ते मान्य पण नाही, एक्सेप्टन्स नाही त्याला. त्यामुळे आता ते कोणी करत नाही, पूर्वी करत होते. म्हणून संमोहन तज्ञ ज्यांना शिकवण्यात येतं, ज्याची दुर्दैवी इच्छा आहे, ज्याच्याकडे मानसशास्त्राचा अभ्यास आहे, त्यांना आम्ही जरूर शिकवतो. माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे, तुम्हाला ऍज अ करिअर करायचं असेल तर तुम्ही फक्त या क्षेत्राकडे या, मानसशास्त्राचा अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये प्रचंड पैसा आहे. पुन्हा मुंबईला तुम्ही जाल ना, 15-15, 20-20 हजार एका पेशंटची फी असते. तुम्ही सहजगत्या एका पेशंटला बरं करू शकता. आणि जर तुम्ही ट्रेनिंग सेंटर गेला तर 50,000 एका याची ट्रेनिंग फी असते. विचार करा तुम्ही. तर माझ्या दृष्टीने ऍज अ करिअर, ऍज अ क्लिनिकल हिप्नोटिस्टसाठी तुम्ही हिप्नोटिस्ट म्हणून बनायला काहीच हरकत नाही. मी तुम्हाला जुजबी आणि बेसिक पूर्ण माहिती दिलेली आहे. फायदे, तोटे आणि करिअर का करावं, कसं करावं, कधी करावं, त्यासाठी बेसिक काय लागतं हे सगळी माहिती दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला जरूर सांगा. पण आपण 1 तास चर्चा केलेली आतापर्यंत. अजूनही आपण 15-20 मिनिटं, अर्धा तास चर्चा करू शकतो. काही प्रश्न असतील जरूर विचारा. संमोहनाबद्दल फक्त बरं. कोणाला काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांनी तर प्रश्न विचारायचे आहेत तुम्ही.
प्रश्न आहेत कोणाचे? Yes, येस मॅम. ओके, एक एक जण विचारा. आता ऋषिकेश पहिले विचारतो. ओके. सर मला असा प्रश्न होता की जर एखाद्या व्यक्तीला आपण संमोहित केलं आणि त्याच्याकडनं काही आपण काम करून घेतलं तर ते कार्य त्याला संमोहित म्हणजे तो बाहेर निघाला त्याच्यात तर त्याच्यानंतर सुद्धा त्याला ते कार्य आठवतं का की तिने काय केलं होतं असं? मी मगाशी पण सांगितलं होतं की आपण कोणालाही संमोहित करून काम करून घेऊ शकत नाही, कारण की आपल्या मनावर काही संस्कार झालेले असतात आणि सिक्स सेन्स ज्याला म्हणतात ना, तो आपला नेहमी जागृत असतो. आज मी सलमान खानला सांगितलं संमोहित असते की तो कपडे काढतो सहज काढून घेईल, पण एखाद्या सुसंस्कृत घरातला मुलगा, उच्च शिक्षित मुलगा, आई वडील डॉक्टर आहे, प्रोफेसर आहे, शिक्षक आहे, प्रोफेसर आहे, तर त्या घरातला मुलगा शिक्षित असेल ना, तर त्याला म्हटलं मी कपडे काढ, तो फक्त शर्ट काढू शकतो, बनियन काढणार नाही. तर संमोहनाद्वारे आपण त्याच्या मनाविरुद्धच्या घटना आपण त्याला करू शकत नाही. हा, जेव्हा आम्ही पास्ट लाईफ काढतो ना, गतजन्म म्हणतात त्याला, मी ते शिकतोय, अजून मी करत नाही आता ते, पण त्यामध्ये ती प्रकार आहे की तो सांगतो सगळं. जेव्हा समोर बाहेर काढल्यावर सगळं इत्तभूत चित्रपटामध्ये सांगतो की मी काय काय सांगितलं आणि काय काय बघितलं, पण संमोहनाद्वारे हे शक्य नाही. बरं, असं जनरली कोणी करत नाही. सर अजून एक क्वेश्चन होता मला. हा, हा सर, जर आपण हिप्नोटाईज करून म्हणजे मी असं ऐकलं होतं की हिप्नोटाईज करून आपण माणसाला त्यांचा जो पुनर्जन्म असतो बा, त्यांचा मागचा जन्म घडलेला आहे त्या गोष्टी सुद्धा आपण त्यांच्याकडनं म्हणजे काढू शकतो की तो मागच्या जन्मात काय होता, कसा होता वगैरे. तर ते सर रिअल आहे का? हे बघ, याला कन्सेप्ट म्हणतात, कन्सेप्ट. याला अजून शासन मान्यता नाही भारतामध्ये. बरं, वेस्टर्न कंट्रीमध्ये हे एक्सेप्टेड आहे, मान्यता आहे. गतजन्म वेस्टर्न कंट्रीमध्ये मान्यता, भारतात नाहीये. आपण त्याला अजून भारतामध्ये कुठला तो शब्द म्हणतात, टिपिकल शब्द आहे त्याला, तो म्हणतात थोटाण म्हणा तुम्ही. त्याला मान्यता नसल्यामुळे त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, पण ते पॉसिबल आहे, पण त्याला एक्सेप्टन्स नसल्यामुळे काय चर्चा करायची. राजश्री विचार प्रश्न. राजश्री विचारणार होते ना? येस मॅम. सर, आपण त्याला हिप्नोटाईज केलेलं असतं, मग त्याला आपण जे क्वेश्चन केलेत ना, पण तो हिप्नोटाईज नंतर त्याला कळतं की आपण काय क्वेश्चन केलो त्याला असं. हो, सहज कळत. म्हणजे त्याला हो, माहिती असतं का आपण त्याच्यासोबत काय क्वेश्चन केले? अगदी अगदी अगदी. आता मी जेव्हा संमोहित करतो तर त्याला सूचना देत असतो की आता तो डोळे बंद करायचे आहे आणि बंद डोळ्यांनी तुझ्या पायाकडे लक्ष द्यायचं. बंद आपण जेव्हा डोळे करतो सगळा अंधार बुडक असतो, डोळ्यासमोर अंधारच असतो, तुम्हाला काही दिसत नाहीये. पण ज्यांच्यामध्ये व्हिज्युअलायझेशनची शक्ती आहे, इमॅजिन करण्याची शक्ती आहे, ज्यांना पुढे जायचं आहे, प्रगती करायची आहे, त्यांना ती शक्ती असते. ती प्रत्येकाला असते, पण ती वापरता आली पाहिजे. मी बंद डोळे करून जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही पायाकडे बघा, पायाच्या पोटाकडे बघा आणि ते शिथिल करा किंवा रिलॅक्स करा, पायांच्या अंगठ्यांकडे रिलॅक्स करा, घुटण्याकडे रिलॅक्स करा, मांड्यान रिलॅक्स करा, तर त्याला ते बंद डोळ्यातून करता आले पाहिजे. म्हणजे तो माझ्या सूचना ऐकतोय, म्हणजे तो जागृत अवस्थेत सुद्धा आहे, झोपे सदृश जागृत अवस्थेत आहे तो. म्हणजे मी जे जे सांगतोय त्याला ते कळतंय. आणि जेव्हा तो असं करत करत डोक्यापर्यंत आल्यावर तेव्हा मला कळून चुकतं काय त्याला त्याची काही लक्षण, विशिष्ट लक्षणं असतात, काही सांगता येणार नाही. पण जेव्हा आम्हाला कधी संमोहित झालेल्यावर त्याच्या आम्ही मानसिक समस्येवर सूचना देतो आणि बाहेर काढल्यावर आवर्जून विचारतो की तुला काय आठवतं. त्याच्या फीडबॅकवर आम्हाला कळतं की हा संमोहित झाला होता की नाही झालेला. त्यामुळे तो सांगू शकतो, त्याला आठवतं. काही लोकांना आठवतं, काही लोकांना आठवत नाही. जे मीडियम आणि डीप ट्रान्स मध्ये गेले ना, त्यांना नाही आठवत काही, पण लाईट ट्रान्सवाल्यांना सगळं आठवतं. मी सूचना काय दिला, मी काय काय त्याला सांगितलं, ते सगळं आठवतं. अजून एक क्वेश्चन आहे सर. बरेच लोक संमोहित करून त्यांना फसवले जाते, हे कसं काय घडतं सर? असं काही नसतं. ते ऑलरेडी फसवल्या गेलेले असतात, संमोहनाचा गैरवापर करतात, म्हणजे संमोहनाचा बदनाम करतात. असं कधी होत नाही. मी कधीही कोणाला संमोहित करून गैरवापर करू शकत नाही. मी कोणाकडनं संमोहित करून चेक लिहून घेऊ शकत नाही, संमोहित करून खिशातून पैसे काढू शकत नाही, कारण की तुमचं अंतर्मन हे जागृत असतं. सिक्स सेन्स हा जागृत असतो. असं असतं मी आज खूप श्रीमंत झालो असतो, मला इथे भाषण द्यायची गरज नसते पडली, हे लेक्चर यायची गरज नसते पडली. असं करता येत नाही. हा अपप्रचार आहे, त्याच्यामुळे काही विशेष नाही.
सर त्यांना हे विचारायचंय की बसेसमध्ये वगैरे बऱ्याच वेळेस जे आहे की तो त्याची शुद्ध हरवतो आणि तोपर्यंत ते सगळं काही म्हणजे जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याच्याजवळचं म्हणजे पैसे असतील दागिने असतील ते गेलेले असतात. म्हणजे जनरली हे बस स्टँड वरती किंवा म्हणजे जे पब्लिक प्लेसेस असतात अशा ठिकाणी होतं असं त्यांचा प्रश्न आहे विचारायचा. नाही, मला तो अर्थ कळला, पण कसं असतं की मॅडम त्याच्यामध्ये मी आता एक सिद्धी शब्द प्रयोग वापरेल. एक बंगाली सिद्धी पण आहे. ती सिद्धी प्राप्त काही ठराविक लोक, त्याच्यामध्ये गुंड पण असतात, वाईट प्रवृत्ती लोक असतात, त्यांना हे जमू शकतं. अन्यथा हे तुम्हाला ऑन द स्पॉट सेकंदामध्ये भ्रमिष्ट करतात आणि खूप लाईट ट्रान्सचा उपयोग करून तुम्हाला ते झोपून टाकतात. तुम्ही ताबडतोब झोपा. हे बघा पोलीस आलेले आहे, ह्या बांगड्या माझ्याकडे द्या आणि ही थैली तुमच्याकडे परत घ्या तुम्ही. इथे हा चलाकी असते, समोरची व्यक्ती फसलेली असते, पण ते काय म्हणते की मला संमोहित केलं. हे वारंवार उदाहरण येतं की बघा समोर चोर आहे, गुंडे आहे, या तुम्ही एकटे चाललेले आहात, त्या थैलीत तुमच्या सोन्याच्या बांगड्या काढा आजीबाई आणि ही थैली मी जातो. तिथे हात चालला घेऊन ती थैली त्यांच्याकडे असते, बांगड्या वाघ फसवलंय. आवाज आवाज ब्रेक होतोय सर पूर्ण. बरेचदा हात चलाकी असतो. आता आलाय का? हो आता येतोय सर क्लिअर. आवाज येतोय? हो आता येतोय. नाही क्लिअर आहे. हो आता येतोय सर क्लिअर. बेशुद्ध मध्ये अवस्था आणि संमोहित अवस्थेमध्ये हा ठीक आहे, काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल, पण बेशुद्ध अवस्थेत आणि संमोहित अवस्थेमध्ये खूप फरक आहे. संमोहित अवस्थेमध्ये तुम्ही सूचनांचं ग्रहण करतात, बेशुद्ध अवस्थेत तुम्हाला ते शक्य नाहीये. मला काहीच कळत नाही कोण काय म्हणतंय. मग तिथे म्हणजे एखाद्या गॅसचा याला वापर आपण केलेला असतो. नाही एखाद्या त्याला पेपर गॅस सुद्धा म्हणतात. हे बघा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, त्या पेपरवर असं काही पावडर मारले आहे की ते पेपर उघडता क्षणी पावडरचं व्हेपोराईज होतं आणि ते व्हेपर त्यांच्या नाकात जातात आणि हे बेशुद्ध अवस्था पडतात. अशा पावडर्स अवेलेबल आहे, पेपर पावडर म्हणतात. तर ते ती बेशुद्ध अवस्था, ती समजणारी शक्य नाही बेशुद्ध अवस्था आणणे. अॅनेस्थेशिया हा टिपिकली आणता येतो, पण तो एखादा विशिष्ट प्रयोगामध्ये आणता येतो. असं बस स्टँडवर अॅनेस्थेशिया नाही देतात, संबोधित करतात. ती मग हे लोक फक्त समोराचा गैरवापर करतात. नाही मला संमोहित केलं, असं झालं तसं झालं. ही रुटीन झालेलं आता काय. कारण ते एक्सेप्ट करत नाही की मला फसवलं गेलेलं आहे आणि मी फसवलं गेलंय हे त्यांना पचनी पडत नाही, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. अजून काही? अजून कोणाला विचारायचंय काही प्रश्न? येस मॅम. हा सर आपण जर कोणाला हिप्नोटाइज केलं तर त्याचा म्हणजे टाइम लिमिट असेल ना त्याला काही, मग तो किती वेळपर्यंत आपण करू शकतो मॅक्झिमम? टाइम लिमिट म्हणण्यापेक्षा याला आम्ही कंडिशनिंग म्हणतात. हिप्नोटाइज करताना आम्ही कंडिशन देत असतो की जोपर्यंत मी तुला 1, 2, 3 म्हणत नाही तोपर्यंत तू जागृत अवस्थेत येणार नाही. मग मी तिथून बाहेर जरी गेलो तरी मी जोपर्यंत 1, 2, 3 म्हणणार नाही तोपर्यंत तो जागृत येणार नाही. त्याची एक स्वतःची वैयक्तिक प्रकृती असते. त्या प्रकृतीवर तो ती सूचना ग्रहण करतो आणि ती प्रकृती लिमिट क्रॉस झाली की तो झोपेमध्ये निघून जातो आणि जेव्हा झोप पूर्ण होईल तो बाहेर येतो. त्यामुळे आजपर्यंत जगामध्ये असं कुठलंही उदाहरण नाहीये की त्याला संमोहित केलं गेलं आणि तो बाहेर पडला नाही. अमेरिकन सायकोलॉजी सोसायटीने $10 लाख हे बक्षीस ठेवलेलं आहे. तुम्ही संमोहित करा आणि त्याला कायम अवस्थेत झोपू द्या. असं आजपर्यंत घडलेलं नाही. कोणालाही संमोहित केलं आणि जर मी बाहेर चालू गेलो तर तो काय होईल, त्याला सूचना तो ऐकर कोणी सूचना देत नाही. असं हळू सर आवाज ब्रेक होतोय. मन सर आवाज आवाज टोटल ब्रेक होतोय. आवाज ब्रेक झालाय. हा आता आला सर क्लिअर. मध्ये आवाज पूर्ण गेलेला होता. रेंज हा रेंज गडबड आहे.
अजून आता कोणाला कुठला प्रश्न होता? विचारायचं, अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हिप्नोटाईजच्या आपल्या अभ्यासक्रमासाठी काय फायदे होऊ शकतो सर? राजश्री, तुझा आवाज ब्रेक होतोय. मॅम आवाज येतोय? आवाज हा, बोल आता, बोल बोल. हिप्नोटाईजच्या आपल्या अभ्यासक्रमासाठी काय फायदा होऊ शकतो? मॅम आवाज येतोय? हा, बोल, ऐकायला आलं. सर, तिला विचारायचंय की अभ्यासासाठी हिप्नोटिझमचा उपयोग कसा होऊ शकतो. येतोय येतोय. सर, तुमच्याकडे करिअर रेंज, म्हणून सर आवाज पूर्ण अभ्यासासाठी ब्रेक होतोय खूप चांगला उपयोग होतो. जर तुम्हाला अभ्यासाच्या काही रेंज, आवाज आलाय का? रेंज येत आहे जात आहे असं होत आहे. रेंज आलेली, आता आवाज येतोय का? हो सर, आता येतोय. अभ्यासासाठी हिप्नोटिझमचा प्रचंड फायदा होत असतो. तुमच्या ज्या काही अभ्यास करण्याबद्दल वाईट सवयी आहे किंवा अभ्यास करतच जमत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने आपण अभ्यास करतोय किंवा मग आपल्याला एक अभ्यास करताना लक्षात राहत नाहीये किंवा एकाग्रता नाहीये, अभ्यास करण्याचा आत्मविश्वास नाहीये, हे जेवढे काही मानसिक समस्या ना या समूहाद्वारे सहजगत्या बऱ्या होऊ शकतात. उलट या 10 पटीने वाढतात. म्हणजे समूहाद्वारे जर मी एखाद्याला समोहित केलंय आणि त्याला सांगितलं की तुझ्या तोंडासमोर नाकासमोर मी गुलाबाचं फुल ठेवलेलं आहे, सर आवाज असं जातोय. सांगितलं फक्त, तू वाज घे. पुन्हा गेला का? आता आला का? आता आलं सर. येतोय आवाज? हो, येतोय हा. सर, आवाज येतोय. जर तुम्ही समूहाद्वारे तुमची एकाग्रता वाढवली तर तुमच्या एकाग्रतेमध्ये आणि बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये जमीन अस्मानचा फरक तुम्हाला आढळेल. जर तुम्हाला शिक्षक शिकवताना एका वर्गामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि तुम्ही समोर तुमची एकाग्रता वाढवलेली आहे, तर कदाचित तुम्हाला शिक्षकांचं शिकवण्याचं अनालिसिस त्यांनी 2 वाक्य म्हटलं तर पुढचं वाक्य काय आहे तुम्हाला कळून चुकेल, एवढी तुमची एकाग्रता वाढलेली असेल. तुमची आकलन क्षमता वाढून जाते आपोआप. ज्याला आयक्यू म्हणतो ना, ती आकलन क्षमता वाढते. म्हणून विद्यार्थ्यांनी शक्यतो प्रयत्न करावा, स्वसंमोहन करण्याचा प्रयत्न करावा. मार्केटला स्वसंमोहनाचे बऱ्याच सीडी अवेलेबल आहेत. कानाला सर तुमचा आपल्याकडे अभ्यासाची पूर्ण भीतीच निघून जाते. हा, येस येस. सर आवाज मध्ये मध्ये पूर्ण जातोय, त्यामुळे काही कळत नाही मला वाटतं. रेंजचा फार प्रॉब्लेम असेल. चालेल, सगळ्यांच्या, मला असं वाटतं प्रश्न सगळ्यांचे झालेले असतील. झालेले आहेत? मॅम 1 क्वेश्चन आहे अजून एक. अच्छा, सरांकडची, बरं विचारा. चालेल. सर आपण टेररिस्टला पण हिप्नोटाइज करू शकतो ना? थोडं कठीण आहे, कारण की टेररिस्ट हे सेल्फ हिप्नोटाइज झालेले असतात. तुम्ही विचार करा, एखादा टेररिस्ट स्वतःच्या पोटाला बॉम्ब लावून ठेवतो, त्याला का मरणाची भीती नसते का? तर त्याच्यावर असे काही काउन्सिलिंग झालेलं असतं, मी तर हिप्नोटिझम झालेलं असतं की त्याच्या मनातली बॉम्ब स्वतःचं पोट फाडण्याची, स्वतः मरण्याची भीती काढून टाकण्यात असते. त्याचं ब्रेन वॉशिंग अशा प्रकारे करण्यात आलेलं असतं की तू तुझ्या समाजासाठी चांगलं काम करत आहे, जरी तो वाईट कृत्य करत असेल, 1000 लोकांना मारत असेल त्या बॉम्ब स्फोटामुळे, पण त्याला शिकवण्यात आलेलं असतं, ब्रेन वॉशिंग असं केलं असतं की असं असं तू होऊ शकतं, म्हणून त्याचं ब्रेन वॉशिंग आधीच झालेलं असतं. अशा ठिकाणी यांना बाहेर काढायला वेळ लागतो. यस, मी हिप्नोटाइज करू शकतो पण मला वेळ लागेल. सहज पॉसिबल आहे पण वेळ लागेल.
कारण की तो बरं. ऑलरेडी एका माणसाकडनं ब्रेन वॉशिंग मार्फत हिप्नोटाईज झालेला असतो आणि हिप्नोटाईज झालेल्या व्यक्तीला त्याच व्यक्तीचा आवाज लवकर ऐकू येतो. तर माझा आवाज त्याच्या मेंदूमध्ये क्रिएट करायला मला वेळ लागेल. सर, आणि तुम्ही म्हटलं की हिप्नोटाईज केल्याने आपण ज्याला जे क्वेश्चन वगैरे करतोय त्याला ते कळत असतात. मग बरोबर. आपण त्याला काही क्वेश्चन करतोय तर ते आपल्याला त्याचे आन्सर बरोबर देणारच नाही तो तर. नाही नाही, असं नसतं. क्वेश्चन करणं म्हणजे कुठले क्वेश्चन, आम्ही कुठले प्रश्न करतो त्याला काही क्रॉस चेकिंग करत नाही आम्ही. त्याला नेहमी सकारात्मक गोष्टी सूचना देत असतो. प्रत्येक स्टेटमेंट, सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आम्ही पास करत असतो. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये कुठलेही ग्रह निर्माण होणारच नाही की मला हे वाईट प्रवृत्ती लागू शकतो मी किंवा मला हे पटणारच नाही, असं होऊच शकत नाही. त्याला आधी आम्ही पूर्व कल्पना दिलेली असते की आपण या पद्धतीची थेरपी करणार आहोत, आपण या पद्धतीची सूचना मी देणार आहोत, यात तुला काही बदल हवाय का किंवा तुला अजून काही यात ऍड करायचं आहे का, हे एकमेकांद्वारे संवाद साधून ही थेरपी आम्ही साधत असतो. कारण की मला थेरपीत जायची आणि पैसे कमवायचे नाहीये, त्याला थेरपी घ्यायची आहे, त्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. कुत्र्याची भीती त्याला घडवायची, मला नाही घालवायची आहे, त्याला घालवायची आहे. म्हणून त्याच्याशी मी सुसंवाद साधून त्याला सूचना पूर्ण सांगून की या सूचनेद्वारे तुझ्यामध्ये बदल चांगला घडणार आहे, तुझी कुत्र्याची भीती जाणार आहे. आपण पुढे जायचं का, पुढे करायचं, तुला कुत्र्याची खरंच घालवायची आहे का, मग ही थेरपी उत्तम. त्याचा मी सकारात्मक होकार घेऊन मी पहिली थेरपी पुढे देतो, जेणेकरून आमच्यामध्ये दरी निर्माण होणार नाही, आमच्यामध्ये सुसंवाद साधेल आणि तो त्याची स्वतःची प्रगती करेल, तेव्हाच ती प्रगती होते. त्यामुळे प्रश्न उत्तर, हा प्रश्न उत्तर केव्हा असतं, जेव्हा पास्ट लाईफ काढतात ना तेव्हा प्रश्न उत्तर असतात. तिथे तो प्रकार वेगळा आहे, तो प्रकार मी तेवढा करत नाही. ओके. थँक्यू. झाले सगळ्यांचे प्रश्न आता? चला. सरांनी खरंच आपल्याला म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना अगदी संमोहनचा इतिहास, म्हणजे संमोहन हे आपल्या इतिहासामध्ये वेद पुराणांमध्ये तुम्हाला दाखले दिलेत की बुवा त्याचा कसा वापर केला जात होता. त्याशिवाय सरांनी जे आहे संमोहनामध्ये आपले मनाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये अंतर्मन जे आहे त्या अंतर्मनाचं महत्व तुम्हाला लक्षात आणून दिलं की या अंतर्मनाला जेव्हा आपण जेव्हा स्वतः सूचना करत असतो त्या सूचनांद्वारे आपल्यामधल्या बऱ्याच वाईट सवयी ज्या आहेत त्या वाईट सवयी आपण म्हणजे घालवू शकतो आणि त्याचबरोबर आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा आपण मिळवू शकतो अंतर्मनाच्या त्या शक्तीमुळे. तसंच सरांनी आपल्याला संमोहनाच्या ज्या अवस्था आहेत किंवा संमोहनाविषयीच्या ज्या गैरसमजुती आहेत, जे गैरसमज आहेत याच्याविषयी सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने अवगत करून दिलं. तर मी सरांना आपल्या महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातर्फे खूप खूप आभारी आहे सर. आपला बहुमूल्य वेळ दिला आणि अगदी विद्यार्थ्यांचं पूर्ण समाधान होईस तोपर्यंत आपण मार्गदर्शन केलं, त्यासाठी मी खरंच आपली ऋणी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि धन्यवाद. भविष्यात परत आम्ही आपल्याला प्रत्यक्ष आम्ही महाविद्यालयामध्येच तुम्हाला बोलवू आणि संमोहनाचे जे तुम्ही म्हटलेत की इथं आता आपल्याला टेक्निकल हे असल्यामुळे बऱ्याच वेळा शक्य होत नाहीये, तर कदाचित पुढच्या म्हणजे ह्या आत्ताच किंवा मग पुढच्या अकॅडमिक याच्यामध्ये तुम्हाला बोलू आणि स्टेज काही प्रोग्राम जे आहे जे तुम्ही हात जोडून घट्ट मिठी हे करून बुवा ते उघडू शकत नाही, असे काही प्रयोग आपण बघू विद्यार्थ्यांना करून. तर नक्की आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करू त्यावेळेस. ओके सर, नक्कीच. थँक्यू धन्यवाद. व्हेरी मच सर. चला, सगळ्या विद्यार्थ्यांनी अगदी पेशन्सली ऐकलं, कुतूहलपूर्ण आणि प्रश्नही विचारले, त्याबद्दल तुमचे आभारी आहे. आणि मी इथं आता ही मीटिंग एंड करते. ठीक आहे. येस मॅम. थँक्यू.